वेलकम बॅक. मोबाईलचा वापर कमीत कमी करून आपण आपल्या आवडीनिवडी जोपासायचं ठरवलं, बरोबर. कोणाला रीडिंगची आवड, सिंगिंगची आवड, डान्सिंगची आवड, तसंच माझी रीडिंगची आवड. त्यातलाच एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी सध्या वाचलं की हे 2026चं आपलं कॅलेंडर आहे, काल निर्णय. त्यात एक लेख आहे, तुम्ही नक्की वाचा, तुमच्या मनातील अद्भुत शक्ती. आणि त्यामध्ये एक उदाहरण दिलंय विनोबा भावेंचं, की जे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्बचा जो हल्ला केलेला असतो, मग तिथे त्यांनी असं सांगितलं की हे जे अणुबॉम्ब आहे ते निर्जीव आहे. मग एका निर्जीव दुर्लक्षित कणामध्ये एवढी ताकद आहे की ते एखादा देश उद्ध्वस्त करू शकतं किंवा रक्षक देखील करू शकतं. म्हणजे ते रक्षक देखील आहे किंवा भक्षक देखील आहे. मग तुमची मनाची शक्ती जी सजीव आहे, तिची शक्ती किती अचाट आहे, किती प्रचंड आहे, मोठी आहे, हे या लेखामध्ये सांगितलेलं आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा. ह्या लेखाचे लेखक आहेत दत्तप्रसाद दाभोळकर. खूप सुंदर आहे. मनाची शक्ती किती प्रचंड असते. तुम्ही हा लेख नक्की वाचा, तुमच्या मनातील अद्भुत शक्ती. जानेवारी 2026चं जे काल निर्णय आहे त्यातलं पहिलं पेज. आणि दुसऱ्या पेजवर आहे कर्मयोग. कर्मयोग हा देखील खूप सुंदर लेख आहे. ह्याचे लेखक आहेत चैतन्य प्रेम. हा फेब्रुवारीच्या पेजवर आहे. आणि जो मी आधी तुम्हाला सांगितला तो जानेवारी महिन्यातला 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये तो लेख लिहिलेला आहे. बघा, आपण मोबाईल वापरतो आणि कितीतरी गोष्टी आपल्यापासून दुर्लक्षित होतात. एवढे छान छान लेख आपल्यापासून दूर झाले. मनाची शक्ती जी तुम्ही होकारार्थी विचार केला नेहमी, तर तुमच्या आयुष्यात नेहमी चांगलंच घडेल. आणि हो, लेख वाचल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, तुमचे विचार नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि हे मी ह्यासाठी सांगते की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करावं किंवा मला फॉलो करावं तर मुळीच नाही, ते तर तुम्ही करालच. पण हा जो लेख आहे याच्यामध्ये जी माहिती दिली आहे त्याने तुमच्यासोबत इतरांना देखील फायदा होईल. म्हणून तुम्ही नक्की ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा.